पीसीसी मध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल करून आजच नोटिफिकेशन आलेलं आहे की जी नर्सिंग सीईटी परीक्षा आहे याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट सीईटी सेल कडून जाहीर झालेली आहे। साधारणतः 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपल्याला हे नर्सिंग सीईटीचे ऑनलाईन फॉर्म फिलअप करून घ्यायचे। जे विद्यार्थी 12वी सायन्स मध्ये शिकत आहेत आणि ज्यांना उद्या 12वी नंतर बीएससी नर्सिंगचा डिग्री कोर्स करायचा आहे किंवा जीएनएम ला जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग सीईटी परीक्षा ही कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। बघा, रजिस्ट्रेशन करत असताना आपण ज्या पद्धतीने ज्या वेबसाईटवरती सीईटीचा ऑनलाईन फॉर्म भरला होता एमएसटी सीईटीचा, जे की www.mahacet.org ह्या संकेतस्थळावरच नर्सिंग सीईटीचं पण आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त आपला जो सीईटीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे हेच आपण टाकून आपण नर्सिंग सीईटीचा पण आपण फॉर्म फिलअप करून घेऊ शकतो। पण ज्या विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटीचा फॉर्म भरलेला नाहीये, जे विद्यार्थी नवीन आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पूर्ण फॉर्म नर्सिंगचा फिलअप करून घ्यायचा आहे। बघा, याच्यासाठी फीस किती आहे? साधारणतः जे ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात यांच्यासाठी 1000 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी कास्टमध्ये कॅटेगरीमध्ये येतात तर या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। किंवा जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये येतात, ज्यांना अपंगत्व आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पण या ठिकाणी 800 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता ही फॉर्म भरत असताना आपल्याला या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि सिग्नेचर एवढंच आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। आपल्याला जर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात, कास्टमध्ये येतात, यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल, परंतु त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची गरज नाहीये। फॉर्म भरत असतानाच आपल्याला फक्त कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटीचा जे नंबर आहे हाच आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे, बाकी डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाहीये। ह्या जी नर्सिंग सीईटी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो, ही सीईटी सारखीच हे पण परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटराइज्ड परीक्षा होत असते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग सीईटी द्यायची आहे, ज्यांना उद्या बीएससी नर्सिंगला जायचंय, ज्यांना जीएनएम करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। नर्सिंग सीईटी परीक्षेबद्दल आणखी काही डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण पीसीसीशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।